लाडकी बहिणीचा लाडक्या बहिणी बघा महिना संपलेला आहे, 17वा हप्ता अजून पण आलेला नाहीये. मग कोणत्या दिवशी हा हप्ता वाटप होणार आहे याच्याबद्दलची आपण या ठिकाणी या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. त्याचबरोबर बऱ्याच लाडक्या ताई अशा आहेत ज्यांना मागचे पण हप्ते भेटले नव्हते. 12वा 13वा 14वा हप्ता भेटला नव्हता. 15वा 16वा हप्ता पण बऱ्याच लाडक्या ताईला भेटला नाहीये. मग त्या लाडक्या ताईला तो हप्ता आजचा म्हणजे यावेळेचा हप्ता भेटणार आहे का, 17वा हप्ता भेटणार आहे का हे आपण बघणार आहोत. त्याचबरोबर बघा नोव्हेंबर महिना आणि डिसेंबर महिना याचा हप्ता एकत्र भेटणार आहे का, कारण की अशा पण आता बातम्या यायला सुरुवात झाल्यात की कारण की आता निवडणुका जवळ आल्यात आणि निवडणुका झाल्या नंतर या ठिकाणी तुम्हाला 17वा आणि 18वा हप्ता एकत्र भेटेल, 3000 रुपये अकाउंटला येतील अशा स्वरूपाच्या बातम्या समोर यायला सुरुवात झाली आहे. तर नेमकं काय बातम्या आहेत ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. तर त्याचबरोबर लाडक्या बहिणींनो ई केवायसी सर्वांची झाली आहे का, या ठिकाणी महिला व बालविकास विभाग मुंबई यांच्या मुख्य अधिकाऱ्यांशी माझं बोलणं झालेलं आहे आणि त्यांनी वरून परत सांगितलेलं आहे की आम्ही या ठिकाणी आदेश देणार आहोत आणि ज्या अंगणवाडी सेविका आहेत त्यांना आम्ही या ठिकाणी सांगणार आहोत की तुम्ही लवकरात लवकर डॉक्युमेंट जमा करून यांच्या ई केवायसी कंप्लीट करून घ्या. ज्यांना पती नाही आहेत, वडील नाही आहेत, त्यांनी लवकरात लवकर आपलं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुमची ई केवायसी डॉक्युमेंट घेतलेले आहेत का कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. चला आता वेळ वाया गेला, अगोदर व्हिडिओ बघणार आहोत तो म्हणजे 17वा हप्ता नोव्हेंबर महिन्याचा हप्ता तुम्हाला कधी भेटणार आहे हे आपण या ठिकाणी बघणार आहोत. आता महिना संपलेला आहे, नोव्हेंबर महिना संपलाय तरी पण जी आर पण अजून आलेला नाहीये. तर बघूया लाडक्या जी आर पण आलेला नाहीये, महिना पण संपून गेलाय. मग 17वा हप्ता नेमका वाटप कधी होणार आहे तर याच्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. व्हिडिओ काळजीपूर्वक पाहायचा, शेवटपर्यंत पाहायचा आणि लाडक्यातून बघा तुम्हाला 16वा हप्ता भेटला आहे का कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं की 16वा हप्ता जर भेटला असेल तर तुम्हाला 17वा हप्ता भेटणार आहे. चला वेळ वाया घालता व्हिडिओला सुरुवात करूया. काय नेमकं आजची ही बातमी बघा, तुमच्या समोर साम टीव्हीची ही बातमी समोर दिसत आहे. 30 नोव्हेंबर म्हणजे आजची बातमी तुमच्या समोर आहे. 30 नोव्हेंबरची बातमी आहे. काय बातमी बघा, लाडकी बहीण योजना नोव्हेंबर संपला, लाडक्या बहिणीला 1500 कधी मिळणार वाचा सविस्तरपणे. बघा आता या ठिकाणी बातमी यायला सुरुवात झाली की बाबा नोव्हेंबर महिना आता संपलाय, नोव्हेंबर महिना संपलाय, मग आता हे 1500 रुपये कधी येणार, 1500 रुपये म्हणजे कोणते नोव्हेंबर महिन्याचे 17व्या हप्त्याचे 1500 कधी भेटणार. त्याचबरोबर आता त्यांनी खाली पण दिलेलं आहे की बाबा 3000 रुपये अकाउंटला येऊ शकतात त्यांच्या सूत्रांना. म्हणजे वेगवेगळ्या टीव्ही चॅनलवर ह्या बातम्या यायला सुरुवात झालेली आहे की 17वा हप्ता नाही भेटला तर मग 17वा आणि 18वा हप्ता एकत्र भेटणार का, कारण की निवडणुका आलेल्या आहेत आणि निवडणुकामध्ये बघा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे पक्ष या ठिकाणी आपापल्या गोष्टी सांगत आहेत. आपापल्या गोष्टी सांगत असताना ते वेगवेगळे आव्हान करत आहेत, वेगवेगळे आश्वासनं देत आहेत, वेगवेगळ्या गोष्टी करत आहेत. मग या आश्वासनाच्या बरोबर या ठिकाणी लाडक्या बहिणीचा प्रश्न सुटणार का हे पण आपण या ठिकाणी बघणार आहोत. चला वेळ वाया तर बघूया नेमकं काय या ठिकाणी प्रश्न मांडलेले आहेत, काय नेमकं या ठिकाणी लाडक्या बहिणीला भेटणार आहे. साम टीव्हीची महत्वाची बातमी लाडक्या तुम्ही बघा. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे या ठिकाणी तुम्ही बघू शकता लाडक्या बहीण योजनेबाबतची महत्वाची अपडेट समोर आलेली आहे. महिलांना नोव्हेंबरचा हप्ता कधी मिळणार, बघा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार अशा स्वरूपाची या ठिकाणी सगळीकडे विचारपूस होत आहे की बाबा हा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता नेमका भेटणार आहे तरी कधी, कारण की अजून जी आर पण आलेला नाही. मागच्या वेळी जर बघितलं तर 29 तारखेला जी आर आला होता, आता 30 तारीख आज आहे तरी पण महिना संपलाय तरी अजून जी आर आलेला नाही आणि आज रविवार असल्यामुळे जी आर येण्याची काही शक्यता कमीच आहे, पूर्ण संपलेली आहे या ठिकाणी. त्याच्यानंतर बघा नोव्हेंबर आणि डिसेंबरचे 3000 रुपये एकत्र येणार का, तर अशा स्वरूपाची पण आता बातम्या समोर यायला सुरुवात झाली. लाडक्यातून तुम्हाला काय वाटतंय, कारण की सरकार प्रत्येक महिन्याला काय करायलंय एक एक महिना पुढे पुढे घेत चाललंय. बघा प्रत्येक महिन्यामध्ये गॅप पडत चाललाय. आता नोव्हेंबर महिना संपलाय तरी नोव्हेंबर महिन्याचा हप्ता भेटलेला नाहीये. याचा अर्थ असा होतोय की सरकार या ठिकाणी एक महिना पुढे ढकलायला लागलेला आहे. आता निवडणूक आल्यात म्हणून आता कमीत कमी यावेळेस टाकेल, पण निवडणुका संपल्यानंतर सरकार पुन्हा बंद करते की काय हप्ता, असं पण बऱ्याच लाडक्या वाटत आहे. आणि याचबरोबर 2100 रुपये हप्त्याचं नेमकं काय कधी होणार आहे. आश्वासनावर आश्वासन भेटायला लागलेत. मागचं 1 वर्ष पूर्ण संपलंय तरी पण अजून 2100 रुपये चालू केले आहेत. मग यावेळेस पण आता आश्वासन द्यायला परत सुरू झाले. निवडणूक आले की आश्वासन द्यायला सुरू होतात, कोणता पण पक्ष असतो त्याच्यामध्ये. मग ते आश्वासन कधी पूर्ण होणार अशा लाडक्या बहिणी विचारत आहेत. तुमचं याच्यावर काय मत आहे लाडक्या बहिणी कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि बऱ्याच लाडक्या ताई या ठिकाणी लाडक्या बहिणीच्या योजनेतून बाहेर काढल्या. जसं मागच्या वेळेस निवडणुका होत्या, सरसकट सगळ्या लाडक्या बहिणीला हप्ते भेटले होते. मग यावेळेस आता निवडणुका लागल्यात, मग हप्ते भेटणार का या ठिकाणी असं लाडक्या ताई विचारत आहेत.
नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता 3,000 रुपये एकत्र येणार का, अशा स्वरूपाचा प्रश्न या ठिकाणी येत आहे. लाडक्या बहीण योजनेमध्ये आता नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे एकत्र येणार का, असाही प्रश्न विचारला जात आहे. कदाचित महिलांना दोन्ही हप्ते एकत्रितपणे दिले जाऊ शकतात. मागच्या वर्षी विधानसभा निवडणुकापूर्वी महिलांच्या खात्यामध्ये 2 हप्ते एकत्र देण्यात आले होते. त्यानंतर आता देखील महिलांच्या खात्यामध्ये पैसे एकत्र येणार असल्याचे बोलले जात आहे. याबाबत लवकरच घोषणा केली जाईल. बघा तर लाडक्या बघा, मागच्या वेळेचा जो निवडणुका होत्या, विधानसभाच्या निवडणुका होता, त्याच्यामध्ये 2 हप्ते एकत्र टाकले होते. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे 2 हप्ते एकत्र टाकले होते. आता बघा यावेळेस परत निवडणुका लागल्यात. ह्या झाल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका. आता या निवडणुकामध्ये लाडक्या बहिणी विचारत आहेत की आमचा नोव्हेंबरचा महिन्याचा हप्ता कधी भेटणार. बऱ्याच लाडक्याताई विचारतायत आमची ई-केवायसी अपडेट कशी होणार आहे. बऱ्याच लाडक्याताई मध्ये आहेत सर आमच्या डॉक्युमेंट्सच कुणी घेत नाहीये. बऱ्याच लाडक्याताई मध्ये आहेत सर आमच्या हप्तेच बंद करून टाकलेत. बऱ्याच लाडक्याताईमध्ये आहेत तर 12वा 13वा 14वा हप्ता का भेटत नाहीये. तर ह्या सगळ्या प्रश्नाचे या ठिकाणी आपण मागणी पत्र बनवलेलं आहे. लाडक्याताईंनो काळजी करू नका. आणि बऱ्याच ठिकाणी हे मी फॉरवर्ड पण केलेलं आहे. महिला व बालविकास अधिकारी असतील किंवा वेगवेगळे कोणी जे अधिकारी आहेत, मंत्री आहेत, आमदार खासदार साहेब असतील, कोणी असेल, त्यांचे PA असतील, त्यांना हे मी मागणी पत्र पाठवलेलं आहे. तर मागणी पत्रामधल्या मागण्या तुम्हाला एकदा परत दाखवतो लाडक्याताईंनो. सगळ्यात पहिली मागणी आपली जी होती ही केवायसी मुदतवाढ, ही मुदतवाढ झालेली आहे. त्याच्यामुळे ही मागणी आपली पूर्ण झाली. आपण हे पहिल्यापासून मागणी पत्र पाठवतो. ही पहिली मागणी पूर्ण झाली. दुसरी मागणी होती पती वडील नाही त्यांना लवकरात लवकर दुसरा काहीतरी ऑप्शन द्यावं, हे पण आपली मागणी पूर्ण झाली. त्याच्यामुळे 2 मागण्या आपल्या पूर्ण झाल्या. त्याच्यामुळे लाडक्याताईंनो एक गोष्ट लक्षात ठेवा, आता पुढच्या 3 मागण्या आपल्याला पूर्ण करून घ्यायच्या आहेत. कोणत्या कोणत्या मागण्या बघा. ही केवायसी करताना चुका झाल्या आहेत त्यांना एडिट पर्याय निर्माण करून द्यावा, एडिटचा ऑप्शन यायला पाहिजे. या मागणीला तुम्ही सहमत आहेत का लाडक्याताईंनो, कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. एडिट ऑप्शन यायला पाहिजे लाडक्या बहिणीसाठी. नंतर 12वा 13वा 14वा हप्ता मिळावा. बघा हा खूप महत्वाचा मुद्दा आहे आणि या मुद्द्यावर कुणी बोलताना दिसत नाहीये. तर मी या ठिकाणी तुमचा गुरुदादा सरकारकडे परत मागणी करतोय. 12वा 13वा आणि 14वा हप्ता सरकारने लवकरात लवकर वितरित करायला पाहिजे. कारण की ते लाडक्याताईंचे जवळजवळ 26 लाख लाडक्याताईंचे ते पैसे अडकलेले आहेत. ते पैसे लाडक्याताईंना भेटावे. 4,500 रुपये रक्कम छोटी नाहीये. पात्र असताना त्यांना ते भेटले नव्हते, ते त्यांना पैसे भेटावेत, सरकारकडे विनंती आहे. आणि पात्र आहेत. 15वा 16वा हप्ता भेटलाय. ई-केवायसी पण कंप्लीट झाली. मग हे 12वा 13वा 14वा हप्ता कधी भेटणार. आणि बघा लाडक्याताईंनो तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आता मुख्यमंत्री साहेब असतील, उपमुख्यमंत्री साहेब असतील, दोघांना आता मी भेटण्याचं या ठिकाणी प्लॅनिंग करत आहे. जर हे प्लॅनिंग झालं, ते जर आपल्याला त्यांची जर भेट झाली, तर हे सगळे मुद्दे त्यांना मी मांडणार आहे आणि त्यांच्याकडून या ठिकाणी आश्वासन घेणार आहे की हे लवकरात लवकर मुद्दे पूर्ण होतील. जसे पहिले 2 मुद्दे पूर्ण करून घेतले आपण, तसे बाकीचे पण 3 मुद्दे अजून. तिसरा मुद्दा काय बघा, 2100 रुपये हप्ता वाटप सुरू करावा. बघा हे तुम्हाला काय वाटतं, ह्या 3 मागण्या ज्या आपण करायला लागलो, पहिली मागणी, दुसरी मागणी आणि तिसरी मागणी, या 3 मागण्यावर तुमचं काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि लाडक्या बघा ह्या सगळ्या जर मागण्या आपल्या पूर्ण झाल्या तर नक्कीच लाडक्या बहिणी योजनेला चांगले सुवर्ण दिवस येणार आहे. त्याच्यामुळे सर्वांनी सपोर्ट करायचा आहे, सर्वांनी या ठिकाणी एकत्र यायचं आहे आणि कमेंट बॉक्समध्ये सांगायचं हो सर तुमच्या मागणीला सहमत आहे, गुरुदादा तुमच्या मागणीला आम्ही सहमत आहोत, सपोर्ट करत आहेत आणि पाठिंबा देत आहेत. असं जर लिहिलं तर मी या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी पुढे दाखवणार आहे आणि आपलं पाठिंबा या ठिकाणी सरकारला दाखवणार की बाबा सगळे लाडके बहिणी याला पाठिंबा देत आहेत, ह्या मागणी पत्राला पाठिंबा देत आहेत. त्याच्यामुळे सर्वांनी मागणी केलेल्या ह्याला सपोर्ट करायचा. इथे सांगतो जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री